आता बघूयात टॉप 9 शहरांच्या बातम्या। सांगलीमध्ये 2 जीबीएस बाधित रुग्णांचा मृत्यू तर जीबीएसची लागण झालेल्या 2 रुग्णांचा मिरजमधल्या रुग्णालयात मृत्यू। नागपुरात जीबीएसचा पहिला बळी तर रुग्णाच्या चेहऱ्यावर पक्षघात आणि श्वसनक्रिया सुद्धा झाली होती प्रभावित। 55 वर्षीय रुग्णाचा मृत्यू। वाशिमच्या वनोजा गावाला मिळते ऑरेंज विलेजची ओळख तर आता वनोजा गावामध्ये 762 हेक्टरवर संत्र्याची लागवड, कमी पाण्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून संत्र्याचं उत्पादन। साताऱ्याच्या मेढा आगाराला 8 नवीन बसेस मिळाल्या। नवीन बसेसचा लोकार्पण सोहळा मंत्री शिवेंद्र राजेंच्या उपस्थितीत संपन्न। अमरावतीमधील पद्मश्री डॉक्टर शंकरबाबा पापडकरांच्या वाढदिवसानिमित्त अमित शहांचा फोन तर शहांकडून शंकरबाबांची आत्मीयतेनं विचारणा। संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची लेखी परीक्षा 1 मार्च पासून परीक्षेचं वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध। नाशिकच्या सिन्नरमधील दातलीतमध्ये 2 गटात हाणामारी तर अंगावर गाडी घातली, नंतर कोयत्यानं वार करत तरुणाची हत्या केली। हाणामारीत 5 जणही जखमी, भावंडकीच्या वादातून हत्या झाल्याची माहिती। कोल्हापूर शहरातील कचऱ्याचे ढीग महापालिका अधिकाऱ्यांच्या अंगलट तर 3 अधिकाऱ्यांवर आता निलंबनाची कारवाई। मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार सुद्धा निलंबित। छत्रपती संभाजीनगर शहरातील जिमला भीषण आग तर भीषण आगीमध्ये संपूर्ण जिम जळून खाक। या आगीचं कारण अद्याप अस्पष्ट, सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही।